राष्ट्राय स्वाहा. नमस्कार, मी शरद पुंशे. राष्ट्राय स्वाहामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. असत्यमेव जयते याचा पुढचा भाग. काय झालं, आपल्या स्वातंत्र्याच्या लढ्याचा मुख्य प्रवाह, मुख्य पक्ष राष्ट्रीय काँग्रेस आणि हा काँग्रेसने स्वीकारलेला अहिंसेचा मार्ग, त्यामुळं क्रांतिकारकांचे फार मोठे लढे असे झाले नाहीत. तर ही क्रांतिकारकांची जी लढे होते, क्रांती युद्ध होती, ही जर सातत्याने घडत गेली असती तर भारताला स्वातंत्र्य खूप आधीच मिळालं असतं. यातली प्रामुख्यानं 3 क्रांतियुद्ध आपल्याला लक्षात घेतली पाहिजेत. या पुस्तकामध्ये या 3 क्रांतियुद्धांबद्दल थोडक्यात पण सुंदर वर्णन केलेलं आहे. ते पोचलं पाहिजे. 1857चं स्वातंत्र्य युद्ध. 10 मे 1857 रोजी मेरठ येथे पडलेल्या एका ठिणगीचं बघता बघता संपूर्ण उत्तर आणि मध्य भारताला कवेत घेणारा एका भयंकर वणव्यात रूपांतर झालं. ही स्फोटक परिस्थिती रायफलींच्या काडतुसांवर गुंडाळलेल्या कागदाला गाय आणि डुकराची चरबी लावल्यामुळे निर्माण झाली. हा कागद दातांमध्ये धरून ओढून काढावा लागत होता. त्यामुळे हिंदूंसाठी गाय पवित्र आणि मुसलमानांसाठी डुक्कर हराम. त्यामुळं या दोन्ही धर्माच्या सैनिकांमध्ये मोठा प्रक्षोभ निर्माण झाला. त्यामुळं ही ठिणगी पडली आणि त्यातूनच इतका मोठा वणवा भडकण्यासाठी इतरही काही फार महत्वाची कारणं होती. त्यातलं मुख्य म्हणजे ज्या संस्थानिकांना मूल बाळ नसेल त्यांनी दत्तक घेतलेल्या मुलांना त्यांची गादी वारसा हक्कानं मिळणार नाही असा ब्रिटिशांनी कायदा केल्यामुळं संस्थानिकांमध्ये असंतोष निर्माण झाला. त्यामुळे नानासाहेब पेशवे, राणी लक्ष्मीबाई अशांसारखे संस्थानिक या स्वातंत्र्य युद्धामध्ये सामील झाले. तसेच ब्रिटिशांच्या धोरणांविषयी नाराज असलेले मोठमोठे जमीनदारही सामील झाले. शेवटचा मुघल बादशाह बहादूर शाह जफर याला कंपनी सरकारनं लाल किल्ल्यातून बाहेर काढलं होतं आणि त्याचं राज्य खालसा केलं होतं. भारतातील शेकडो वर्षांची इस्लामी राजवट संपली या भावनेनं अस्वस्थ असलेल्या मुस्लिमांनी या लढ्यामध्ये निर्धारानं उडी मारली. त्यामुळे हिंदू आणि मुसलमानांनी परकीय शत्रूशी एक दिलानं टक्कर दिल्याचं हे इतिहासातलं बहुधा एकमेव उदाहरण असावं. या सगळ्यामुळं मोठा भडका उडाला तो 29 मार्च 1857 कलकत्त्याजवळील बराकपूर येथे 34 इन्फंट्री रेजिमेंटच्या मंगल पांडे या 29 वर्षीय सैनिकानं आपल्या इंग्रज अधिकाऱ्यावर जवळून गोळी झाडली, पण तो आश्चर्यकारकरित्या बचावला. मंगल पांडेवर कोर्ट मार्शल होऊन त्याला फाशी देण्यात आली. त्याची संपूर्ण रेजिमेंटही विसर्जित करण्यात आली. मग याची प्रतिक्रिया आग्रा, अलाहाबाद, अंबाला येथून उमटून वादग्रस्त काडतुसांचा साठा असलेल्या गोदामांना आगी लावण्यात आल्या. सर्वाधिक ब्रिटिश अधिकारी आणि सैनिक असलेल्या मीरत येथे अत्यंत हिंसक आणि रक्तरंजित घटना घडल्या. 24 एप्रिल रोजी ब्रिटिश लष्करी अधिकाऱ्यांनी हिंदी जवानांना तीच काडतुस वापरून फायर ड्रिल करायचा हुकूम सोडला. 85 जवानांनी ते करण्यास नकार दिला. शिस्तभंगाची कारवाई म्हणून ताबडतोब त्यांचे कोर्ट मार्शल करून त्यांना 10 वर्ष सक्त मजुरीची शिक्षा फरमावण्यात आली. ही अपमानास्पद वागणूक पाहून संतापलेल्या मिरजच्या नागरिकांनी शहरामध्ये ब्रिटिश शासनाच्या इमारती आणि बाजारपेठांना आगी लावल्या. दुसरा दिवस रविवारचा होता. सकाळी चर्चला जात असलेल्या ब्रिटिश अधिकारी आणि त्यांचे कुटुंबीय यांना सैनिकांनी गोळ्या घातल्या. बराकीत आश्रय घेतलेल्यांनाही ठार करण्यात आलं. दुसऱ्या दिवशी या हिंदी सैनिकांनी दिल्लीकडे कूच केलं. ब्रिटिशांनी कडवा प्रतिकार केला, पण शेवटी मोठा दारुगोळा बंडखोर सैनिकांच्या हाती पडेल या भीतीनं त्यांनी तो उडवून दिला. संपूर्ण दिल्लीभर आगीचं साम्राज्य पसरलं. शेवटी बहादूर शाह जफरनं लढ्याचं नेतृत्व स्वीकारलं. 12 मे रोजी झालेल्या त्याच्या पहिल्या दरबारात त्याने 50 इंग्रज अधिकाऱ्यांच्या मृत्यूचं फरमान काढलं. पण हळूहळू भारतीयांच्या जुन्या उणीवांनी डोकं वर काढायला सुरुवात केली. बहादूर शाह जफर याचं व्यक्तिमत्व फारसं प्रभावी नव्हतं. तो बंडखोरांना एकत्र बांधून ठेवू शकला नाही. फजल हक खैराबादी सारख्या धर्मांध व्यक्तींनी या लढ्याला जिहादचं स्वरूप देऊन हिंदू मुसलमानांमध्ये संशयाची भावना निर्माण केली. सुन्नी आणि शियांची तोंडही विरुद्ध दिशांना झाली.
आगा खानच्या नेतृत्वाखाली अहमदिया मुस्लिम ब्रिटिशांशी एकनिष्ठ राहिले. बंडखोरांमध्ये मुख्यतः उत्तर प्रदेश बिहारमधील पुरभैय सैनिकांचा समावेश होता. त्यांच्या मदतीनं ब्रिटिशांनी महाराजा रणजित सिंहाचं शीख राज्य संपवलं होतं. त्याचा वचपा म्हणून मग शिखांनी या लढ्यामध्ये पुरभैयांच्या विरोधात इंग्रजांना मदत केली. दुर्दैवाची गोष्ट अशी की शिखांचं राज्य ब्रिटिशांनी खालसा केलं होतं. गुरखेही इंग्रजांशी एकनिष्ठ राहिले. कानपूरमध्ये बंडखोरांनी 206 इंग्रज स्त्रिया आणि मुलांची कत्तल केल्यानंतर ब्रिटिशांनी सरसकट मग कत्तलीचं सत्र आरंभलं. जवळपास 1 कोटी भारतीयांना ठार करण्यात आलं. बहादूरशाह जफरला पदच्युत करून ब्रह्मदेशामध्ये कैदेत ठेवण्यात आलं. नानासाहेब, तात्या टोपे, राणी लक्ष्मीबाई यांसारख्या स्वातंत्र्य युद्धाचे सगळे प्रमुख नेते मारले गेले. ईस्ट इंडिया कंपनीचं राज्य बरखास्त करून इंग्लंडच्या राणीनं भारताचा राज्यकारभार आपल्या हाती म्हणजेच ब्रिटिश संसदेच्या अधिपत्याखाली आणला आणि 1857ला अपयश आलं. त्याच्यानंतर एक फार मोठी अशीच क्रांतिकारी चळवळ उभी राहिली, गदर चळवळ. पुढच्या भागात. धन्यवाद. राष्ट्राय स्वाहा.